नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं आपल्या आठवणींच्या गोष्टी या चॅनेलवर. आजची कथा आहे एका साध्या शेतकऱ्याची, त्याच्या कष्टाने उभ्या केलेल्या शेताची आणि पिकाचा पहिला घास स्वतः न खाता गावातील पक्ष्यांसाठी ठेवण्याच्या एका सुंदर परंपरेची. ही परंपरा का होती, तिच्या मागे कोणतं गुपित होतं आणि शेवटी त्या परंपरेने संपूर्ण गावाला काय शिकवलं, हे जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. एका छोट्याशा गावात विठोबा नावाचा एक शेतकरी राहत होता. गावाच्या कडेला त्याचं एक छोटस शेत होतं. शेत फार मोठं नव्हतं, पण विठोबासाठी तेच त्याचं जग होतं. पहाटे कोंबडा आरवण्याआधी तो उठायचा, अंगण झाडायचा, देवाला नमस्कार करायचा आणि हातात कुदळ घेऊन शेताच्या दिशेने निघायचा. त्याची पत्नी जनाबाई आणि त्याची मुलगी गौरी त्याला शक्य तितकी मदत करायच्या. विठोबा फार श्रीमंत नव्हता. वर्ष चांगलं गेलं तर घरात धान्य भरायचं आणि पाऊस कमी पडला तर पुढचे काही महिने कसे काढायचे याची चिंता सुरू व्हायची. पण कितीही अडचणी आल्या तरी विठोबाच्या चेहऱ्यावर समाधान असायचं. गावात त्याची एक सवय मात्र सगळ्यांना माहीत होती. शेतातलं नवीन पीक तयार झालं की तो त्याचा पहिला घास स्वतःच्या घरात आणायचा नाही. तो पहिला घास पक्ष्यांसाठी ठेवायचा. भात असो, ज्वारी असो, बाजरी असो किंवा गहू असो, पीक तयार झाल्यावर विठोबा शेताच्या एका कोपऱ्यात थोडं धान्य ठेवायचा आणि काही वेळ शांत उभा राहायचा. मग चिमण्या, कबूतर, बुलबुल, कावळे आणि इतर पक्षी तिथे यायचे आणि ते धान्य टिपून जायचे. गौरी लहानपणापासून हे पाहत आली होती. एकदा तिने वडिलांना विचारलं, बाबा, आपण इतक्या कष्टाने पीक घेतो, घरात धान्य कमी असताना तुम्ही पहिलं धान्य पक्ष्यांना का देता? विठोबा हसला आणि म्हणाला, गौरी, आपण पेरलेलं पीक फक्त आपल्या कष्टाने उगवत नाही. त्यासाठी पाऊस लागतो, सूर्य लागतो, माती लागते, वारा लागतो आणि या सगळ्या निसर्गाचा भाग असलेली पक्षी आणि छोटे जीवही या शेतात जगतात. म्हणून पहिला घास त्यांच्यासाठी. गौरीला बाबांचं उत्तर आवडलं, पण तिला अजूनही त्यामागची खरी गोष्ट माहीत नव्हती. एक वर्ष गावात भयंकर दुष्काळ पडला. पाऊस वेळेवर आला नाही. विहिरी कोरड्या पडू लागल्या. शेतातली पिकं वाळू लागली. गावातील अनेक शेतकऱ्यांनी पीक वाचवण्याची आशा सोडली. विठोबाचंही शेत संकटात होतं. घरात धान्य कमी होतं. जनाबाई म्हणाली, यंदा काय करायचं? घरातलं धान्यही संपत आले. विठोबा म्हणाला, देव बघेल. आपण प्रयत्न सोडायचे नाहीत. पण त्या वर्षी विठोबाने पक्ष्यांसाठी धान्य ठेवण्याची सवय सोडली नाही. जनाबाईने एकदा त्याला थांबवलं आणि म्हणाली, आपल्याकडेच धान्य कमी आहे. निदान यंदा तरी पक्ष्यांसाठी ठेवू नका. विठोबा काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, जनाबाई, आज आपल्याकडे कमी आहे म्हणून त्यांचं धान्य बंद केलं तर उद्या आपल्याकडे जास्त असेल तेव्हा दान करण्याचा अधिकार आपण कसा सांगणार? जनाबाई काही बोलली नाही. तिने घरातलं थोडं धान्य वेगळं काढून विठोबाच्या हातात दिलं. विठोबाने ते शेताच्या बांधावर नेऊन ठेवलं. काही वेळात पक्ष्यांचा तह तिथे आला. गौरी हे दृश्य पाहत होती. तिने बाबांना विचारलं, बाबा, तुम्हाला कधी भीती वाटत नाही का की उद्या आपल्या घरात धान्य उरणार नाही? विठोबा म्हणाला, भीती वाटते ग, पण भीतीमुळे माणुसकी सोडायची नसते. त्या वर्षी दुष्काळ आणखी वाढला. गावातील अनेक लोक शहराकडे कामासाठी जाऊ लागले. विठोबाच्या घरात ही परिस्थिती कठीण झाली. एक दिवस गौरी शेतावर गेली असताना तिला बांधाजवळ एक छोटस पक्ष्याचं पिल्लू दिसलं. ते उडू शकत नव्हतं. गौरीने त्याला उचललं आणि घरी आणलं. जनाबाईने त्याच्यासाठी एक छोटा टोपलीमध्ये कापूस ठेवला. विठोबाने त्याला पाणी दिलं. काही दिवसांनी ते पिल्लू बळकट झालं आणि उडून गेलं. गौरीला त्याचा खूप आनंद झाला. विठोबा मात्र म्हणाला, पाहिलंस, ज्यांना आपण थोडं देतो ते कधी ना कधी आपल्याला आनंद देऊन जातात. काही महिन्यांनी गावात एक विचित्र घटना घडली. अचानक एका भागात पिकावर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाला. अनेक शेतामधली पिकं खराब होऊ लागली. गावातील लोक चिंतित पडले, पण विठोबाच्या शेतात किडीचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होता, कारण त्यांच्या शेतात अनेक पक्षी येत होते आणि ते पिकावरचे छोटे कीटक खात होते.
गावातील एका तरुण शेतकऱ्याने विठोबाला विचारलं, तुझ्या शेतात इतके पक्षी का येतात? विठोबा हसला आणि म्हणाला, कारण मी त्यांना या शेताचा हिस्सा मानतो. त्या तरुणाने विचारलं, म्हणजे? विठोबा म्हणाला, ज्या शेतातून आपण आपलं पोट भरतो, त्या शेतातून दुसऱ्या जीवाचंही पोट भरलं पाहिजे. ते पक्षी माझं नुकसान करत नाहीत. उलट ते माझ्या शेताचं रक्षण करतात. हळूहळू गावातील काही शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर पक्ष्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवायला सुरुवात केली. पण गावात गणू नावाचा एक श्रीमंत शेतकरी होता. त्याला हे अजिबात आवडत नव्हतं. तो म्हणायचा, पक्ष्यांसाठी धान्य ठेवण्यात काय शहाणपणा आहे? ते येतात आणि पिकं खातात. विठोबा त्याला काही उत्तर देत नसे. एक दिवस गणूने आपल्या शेतातली सगळी झाडं आणि झुडपं काढून टाकली, जेणेकरून पक्षी तिथे येऊ नयेत. त्याला वाटलं की आता त्याचं पीक जास्त मिळेल. सुरुवातीला खरंच त्याच्या शेतात धान्य चांगलं दिसत होतं. पण काही दिवसांनी पिकांवर किडींचा मोठा हल्ला झाला. गरुडने औषध फवारली, पण किडी वाढतच गेल्या. दुसरीकडे विठोबाच्या शेतात पक्षी सतत येत होते आणि पिकावरचे अनेक कीटक ते खात होते. हळूहळू गणूला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो विठोबाकडे आला आणि म्हणाला, तुझं म्हणणं खरं होतं. आपण निसर्गाला शत्रू मानलं तर शेवटी आपलंच नुकसान होतं. विठोबा म्हणाला, निसर्गाशी मैत्री केली तर निसर्गही आपल्याला जगायला मदत करतो. काही वर्षांनी परिस्थिती बदलली. गावात पुन्हा भरपूर पाऊस पडला. शेत हिरवीगार झाली. विठोबाच्या शेतात यंदा खूप चांगलं पीक आलं. कापणीचा दिवस आला. गौरी आता मोठी झाली होती. तिने बाबांना विचारलं, बाबा, यंदा तर आपलं पीक खूप आहे. पहिला घास पुन्हा पक्ष्यांसाठी ठेवणार ना? विठोबा हसला आणि म्हणाला, यंदा तू ठेव. गौरीने हातात धान्य घेतलं आणि शेताच्या बांधावर गेली. तिने धान्य ठेवलं. काही क्षणात आकाशातून पक्ष्यांचा मोठा थवा खाली आला. गौरीच्या डोळ्यात आनंद भरला. ती मागे वळून बाबाकडे पाहत होती. पण त्या दिवशी विठोबाच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. गौरीने विचारलं, बाबा, तुम्ही का रडताय? विठोबा म्हणाला, आज मला माझ्या वडिलांची आठवण झाली. गौरी आश्चर्याने म्हणाली, आजोबांची? विठोबा म्हणाला, हो. तुला मी ही गोष्ट कधी सांगितली नाही. विठोबा एका झाडाखाली बसला आणि म्हणाला, मी लहान असताना आपल्या घरात एकदा खूप मोठं संकट आलं होतं. माझे वडील शेतकरी होते. त्या वर्षी पीक पूर्णपणे खराब झाली होती. घरात धान्य नव्हतं. आम्ही 3 दिवस अर्धपोटी होतो. त्या काळात माझ्या वडिलांनी घरातल्या शेवटच्या मूठभर धान्यातून थोडं धान्य पक्ष्यांसाठी बाहेर ठेवलं. गौरी म्हणाली, पण आजोबांनी असं का केलं? विठोबा म्हणाला, मी त्यांना हाच प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, बाळा, आपण आज उपाशी आहोत, म्हणून या पक्ष्यांनीही उपाशी राहावं असं नाही. त्यांना उद्या पुन्हा कुठे धान्य मिळेल याची खात्री नाही. आपण माणसं आहोत. आपल्याकडे थोडं असलं तरी वाटण्याची बुद्धी आपल्याला आहे. विठोबा काही क्षण थांबला. त्या दिवशी संध्याकाळी गावातला एक व्यापारी आमच्या घरी आला. त्याने बाबांकडून मागच्या वर्षी घेतलेलं धान्याचं कर्ज आठवलं आणि म्हणाला, तुम्ही माझ्याकडून धान्य घेतलं होतं. आज माझ्याकडे भरपूर आहे. तुम्ही तेव्हा घेतलं होतं. आज माझी वेळ आहे. त्याने आमच्या घरात धान्याच्या 2 पोती आणून ठेवली. माझे वडील म्हणाले, हे देवाचं देणं आहे. त्या दिवसानंतर त्यांनी मला सांगितलं, तू मोठा झाल्यावर शेतकरी झालास तर पहिला घास स्वतःसाठी घेऊ नकोस. आधी निसर्गाला धन्यवाद दे. गौरी शांतपणे ऐकत होती. विठोबा म्हणाला, म्हणून मी इतकी वर्ष ही परंपरा जपली. ही फक्त पक्ष्यांना धान्य देण्याची गोष्ट नाही. ही माझ्या वडिलांची शिकवण आहे, ज्यांनी मला सांगितलं होतं की शेतकऱ्याचं खरं धन फक्त त्यांच्या पोटभरात नसतं. त्यांचं खरं धन त्यांच्या शेतात आनंदाने जगणाऱ्या प्रत्येक जीवात असतं. गौरीच्या डोळ्यातही पाणी आलं. त्या दिवसापासून तिने ही परंपरा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांनी विठोबा वृद्ध झाला. शेताची जबाबदारी गौरीने घेतली. गावातील लोक आता तिला पक्षाची शेतकरी म्हणून ओळखू लागले, कारण तिच्या शेताच्या बांधावर पक्ष्यांसाठी पाणी, धान्य आणि झाडं असायची. गावातील मुलंही तिच्या शेतात येऊन पक्ष्यांना दाणे टाकायची. एके दिवशी गावातील शाळेच्या शिक्षकांनी मुलांना घेऊन
गौरीच्या शेतावर भेट दिली. शिक्षकांनी विचारलं, "गौरीताई, तुम्ही पहिला घास पक्ष्यासाठी का ठेवता?" गौरीने आपल्या वडिलांची शिकवण मुलांना सांगितली आणि शेवटी म्हणाली, "आपण अन्न तयार करतो असं आपल्याला वाटतं, पण खरं तर आपण निसर्गाच्या मदतीने अन्न उगवतो. म्हणून पहिला घास म्हणजे धन्यवाद." शिक्षकांनी मुलांना सांगितलं, ही फक्त शेतकऱ्याची परंपरा नाही. आपण आपल्या आयुष्यात जे काही मिळवलं आहे, त्यात इतरांचाही वाटा आहे. हे लक्षात ठेवणं म्हणजे कृतज्ञता. त्या दिवसानंतर गावात एक सुंदर प्रथा सुरू झाली. प्रत्येक शेतकरी कापणीच्या दिवशी पहिला घास पक्ष्यासाठी ठेवू लागला. कुणी धान्य ठेवायचं, कुणी पाणी ठेवायचं, कुणी झाडं लावायचं. गावातील मुलांनी तर उन्हाळ्यात पक्ष्यासाठी घराच्या बाहेर पाण्याची छोटी भांडी ठेवायला सुरुवात केली. काही वर्षांनी गावात मोठा बदल झाला. पूर्वी उन्हाळ्यात पक्ष्यांचा आवाज कमी व्हायचा, पण आता सकाळी गावात पुन्हा पक्ष्याचा किलबिलाट ऐकू येऊ लागला. एक सकाळ एक सकाळी विठोबा आपल्या घराच्या ओठ्यावर बसला होता. त्याचं वय आता खूप झालं होतं. त्याने दूर शेताकडे पाहिलं. पक्ष्यांचा थवा शेतावर उतरला होता. गौरी बांधावर धान्य ठेवत होती. विठोबाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं आणि तो हळू आवाजात म्हणाला, "बाबा, तुम्ही परंपरा पुढे चालवली." गौरीने ते ऐकलं आणि वडिलांच्या पायाशी बसली. विठोबाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "आता माझं काही उरलं नाही. माझं सगळं तुला दिलं." गौरी म्हणाली, "नाही बाबा, तुम्ही मला फक्त शेत दिलं नाही. तुम्ही मला वाटण्याची शिकवण दिली." विठोबा हसला. काही महिन्यांनी त्याचं निधन झालं. संपूर्ण गाव त्याच्या अंत्यसंस्कारासाठी जमलं. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी शेतात गेली. तिने नेहमीप्रमाणे पहिला घास पक्ष्यांसाठी ठेवला. पक्ष्यांचा थवा खाली आला. गौरीने आकाशाकडे पाहिलं आणि मनात म्हटलं, "बाबा, आज तुमच्या हाताने नाही, पण तुमच्या शिकवणीने हा पहिला घास दिला." त्या क्षणी एक छोटासा पक्षी तिच्या अगदी जवळ येऊन बसला. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं, पण चेहऱ्यावर हसू होतं. कारण तिला जाणवलं होतं की काही माणसं शरीराने आपल्यासोबत नसली तरी त्यांची शिकवण आपल्या कृतीतून जिवंत राहते. मंडळी, या कथेतली खरी गोष्ट पक्ष्यांना धान्य देण्याची नाही. खरी गोष्ट आहे कृतज्ञतेची आणि वाटण्याची. आपल्या ताटात अन्न आलं की त्यामागे किती हातांचा सहभाग असतो, याचा आपण अनेकदा विचार करत नाही. शेतकरी बी पेरतो, माती त्याला आधार देते, पाऊस पाणी देतो, सूर्य उष्णता देतो आणि निसर्गातील असंख्य जीव त्या संपूर्ण प्रक्रियेचा भाग असतात. म्हणून आपल्याकडे भरपूर असेल तेव्हा वाटणं सोपं असतं. पण आपल्याकडे कमी असतानाही एखाद्यासाठी थोडं बाजूला काढणं ही खरी माणुसकी आहे. कदाचित आपल्या हातात आज फक्त एक छोटीशी गोष्ट असेल, एक मूठ धान्य, थोडं पाणी किंवा एखाद्यासाठी दोन प्रेमाचे शब्द. पण त्या छोट्याशा गोष्टीची किंमत दुसऱ्याच्या आयुष्यात खूप मोठी असू शकते. म्हणून आजपासून आपल्या घराच्या खिडकीत किंवा अंगणात पक्ष्यांसाठी पाण्याचं छोटं भांड ठेवा. शक्य असेल तर थोडं धान्य ठेवा आणि एखाद्या गरजूला मदत करा. कारण आपण निसर्गाला जे देतो ते कदाचित त्याच रूपात परत मिळेलच असं नाही. पण त्यातून आपल्या मनात समाधान नक्की निर्माण होतं. आणि लक्षात ठेवा, ज्याच्या ताटात अन्न आहे त्याने कधीही उपाशी जीवाला विसरू नये. जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कमेंटमध्ये लिहा, पहिला घास निसर्गासाठी. आणि अशाच नवीन, वेगळ्या आणि मनाला स्पर्श करणाऱ्या मराठी कथा ऐकण्यासाठी आठवणींच्या गोष्टी या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसोबत. धन्यवाद मंडळी.